हॅलो गाईज, मी तुमचा दोस्त आणि घेऊन आलोय आजचा मोस्ट ब्युटिफुल व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मी राकेश ढाले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल रोलिंग व्हील मध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस आहे एकदम खास, कारण आज आपल्यासोबत आमचे खास मित्र सूरज आहे. बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, पण काही ना काही प्रॉब्लेम होऊन आमचं कॅन्सल व्हायचं. आणि फायनली आज आम्ही चाललोय सिंधुदुर्गला. ॲक्च्युली डेस्टिनेशन सूरजनी डिसाईड केलं आणि एका स्पेशल मित्राला देखील आम्ही तिथं भेटणार आहोत. तर सूरज, आपले किती दिवस तिथे प्लॅन असणार आहे? 2 दिवस. कन्फर्म 2 दिवस. जर सूरजच्या मनात आलं तर मग 3 दिवस आम्ही तिथं छान एन्जॉय करणार आहे. 2-3 पार्ट होतील मित्रांनो. या पार्टमध्ये मोस्टली आम्ही ट्रॅव्हलिंग कव्हर करणार आहोत. तरी हे सगळे पार्ट आमची पूर्ण जर्नी एन्जॉय करा आणि हे सर्व व्हिडिओचे पार्ट्स आहेत ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सध्या आम्ही आहे कोल्हापूरमध्ये. सूरजने आपल्याला ऑलरेडी 1 तास लेट केलेला आहे, त्याच्यामुळे त्याला पनिशमेंट म्हणून मी त्याला पूर्ण ड्रायव्हिंग करायला लावणार आहे. करशील ना? करायला लागणार आहे. तर चला मित्रांनो, आपण निघूयात आपल्या पुढच्या जर्नीला. मित्रांनो, आपण पोहोचलोय आता कोगनोळी टोल नाक्यावरती. आपण एंटर करतोय आता कर्नाटकात. रोमिंग स्टार्टेड. भावानं, जर आंबोली मार्गे जर सिंधुदुर्गला जाणार असतील तर जरा लवकर निघायला लागते, कारण रोडची कामं चालू आहेत आणि भयानक ट्रॉफिक आहे. त्याच्यामुळे जरासं लवकर निघा, लवकर पोहोचा. ट्रॅफिक भावानो, भरपूर ट्रॅफिक आहे, एकदम जाम. मित्रांनो, जस्ट उत्तूर फाटा आपण क्रॉस करतोय आणि गोवा रोडला आपण चाललोय आंबोली मार्गे. गोवा इथून 155 किलोमीटर, आंबोली 73. सुरेश सरांना मी पनिशमेंट केलं होतं की नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करायचं, पण साईड सीटवरती बसून झोप काढलेली आहे त्यांनी आणि मस्त स्माईल पण द्यायला लागलेत. तिथं जाताना मित्रांनो एक पॉईंट भेटला आम्हाला. मित्रांनो, आपण आंबोलीच्या अलीकडे आहे, 15-20 किलोमीटर आहे आंबोली इथून. आणि एक छान पॉईंट इथं आम्हाला मिळाला. इथे आम्ही थोडीशी पेटपूजा करून मग पुढे परत जाणार आहोत. स्लिपरी आहे ना रे, छान आहे. छोटासा असा बांधार आहे. मस्त, एकदम फ्रेश पाणी आहे इथे, थंडगार पाणी. एकदम मस्त पॉइंट आहे. इथे समोर तुम्ही जेवू पण शकता. इथे आमच्या सुरेश सरांना जागा मिळाली आणि जाम भूक लागली आहे, त्यामुळे इथं आम्ही थोडासा नाश्ता करून मग पुढे निघणार आहोत. सुरेश, भूक लागली आहे? चल खाऊया, चल. जाम भूक लागली. खा. मस्त झालं. ठिकाण पण बेस्ट आहे, नाश्ता पण छान होता. अशा तऱ्हेने पोटाचा तरी प्रश्न मिटलाय. आता आपण चाललोय सावंतवाडीमध्ये जाणार. तिथे एक आमचे जिवलग मित्र आहेत, त्यांना पिकअप करणार. सूरज सर इकडे बघा.
एकदम डिसिप्लिन पर्सन आहे. एवढं स्वच्छ पाणी आहे की पाण्याचा तळ देखील आपण बघू शकतो. छोटंसं फिश आहे. कुठे गेलं? गायब. इथे इथे नाही, इथे इथे आहे. मित्रांनो, आपण आंबोली घाट उतरून आता ऑलमोस्ट सावंतवाडीपासून 3.5 किलोमीटर आणि इथून जर तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर 63 किलोमीटर आहे. झाली का झोप? भावाने आपण पोहोचलोय सावंतवाडीमध्ये. हा सावंतवाडीचा तलाव.